घरातला मुलगा ना जेव्हा बोलणं बंद करतो ना तेव्हा तो हट्टी झालेला नसतो. कदाचित ना तो थकलेला असतो, स्वतःचं म्हणणं समजावून सांगून. एक गोष्ट लक्षात ठेवली आहे का? घरात लहान भाऊ किंवा लहान बहीण असेल ना, तरी अनेकदा त्यांच्याकडून फक्त ऐकून घेण्याचीच अपेक्षा केली जाते. बघा ना, मोठ्यांनी ठरवलं की निर्णय पक्का, पण लहान्यांनी काही वेगळं सांगितलं की त्याला लगेच असं सांगितलं जातं की तू लहान आहेस, मोठ्यांना जास्त कळतं. कधी कधी काय होतं ना, सुरुवातीला तो वाद घालतो, समजावून सांगतो, आपलं म्हणणं मांडतो, पण प्रत्येक वेळी ना त्याला जर असंच ऐकावं लागलं तर हळूहळू ना तो बोलणंच बंद करतो. बघा, उदाहरण एक अगदी आपल्या घरातलंच घेऊया. समजा घरात सगळे मिळून ना रविवारी कुठेतरी जायचं ठरवत आहे. मोठा भाऊ म्हणतो आपण इथे जाऊया. आई बाबा त्याचं म्हणणं ऐकतात आणि घरातला लहान मुलगा म्हणतो नको ना, आपण त्या ठिकाणी जाऊया, मला तिथे जायचं आहे. तेव्हा ना लगेच उत्तर येतं, तू मध्ये बोलू नकोस, मोठी माणसं ठरवत आहेत ना. आणि ना त्या क्षणी त्याला कदाचित काही वाटणारही नाही, पण असंच पुन्हा पुन्हा होत राहिलं ना. पण बघा, असंच पुन्हा होतं. कपडे घ्यायचे असतील, कुठे फिरायला जायचं असेल, घरात काही कार्यक्रम ठरवायचा असेल, प्रत्येक वेळी त्याचं म्हणणं शेवटी. आणि मग एक दिवस आई विचारते तुला काय हवंय. तेव्हा ना त्याचं म्हणणं एवढंच येतं, काही नको, तुम्ही ठरवा. हे काही नको ना खूप साधं वाटतं ना, पण त्या काही नकोच्या मागे ना अनेकदा खूप काही दडलेलं असतं. माझे कोण ऐकणार आहे, मी सांगितलं तरी निर्णय तुमचाच होणार आहे, मग उगाच बोलायला कशाला. आणि मग ना इथूनच तो स्वतःच्या आवडीनिवडी मनात ठेवायला शिकतो. त्याला जर काही वेगळं करायचं असतं ना, पण तो काहीच सांगत नाही. काही स्वप्न असतात, पण तो काहीच बोलत नाही. काही गोष्टी मनापासून त्याला आवडत असतात, पण तो व्यक्त करत नाही. कारण त्याला हळूहळू एक गोष्ट समजते किंवा पटते, माझ्यापेक्षा माझ्यासाठी निर्णय घेणारी माणसं जास्त आहेत. आणि म्हणूनच सांगते की घरातल्या लहानाला ना प्रत्येक गोष्टीचा निर्णय द्या असं नाही, पण त्याचं म्हणणं ऐका. कारण कधी कधी ना मुलाला तुमचा निर्णय बदलून घ्यायचा नसतो, त्याला फक्त एवढंच सांगायचं असतं की माझंही म्हणणं एकदा ऐकलं गेलं. आणि शेवटी ना एक गोष्ट लक्षात ठेव, घरातला लहान म्हणून त्याचा आवाज छोटा होत नाही. आणि त्याचं वय कमी असू शकतं, पण त्याच्या मनातली स्वप्न, इच्छा आणि भावना तुमच्या इतक्याच खऱ्या असतात. आज ना तो तुमच्या समोर बोलतोय, आज त्याला ऐका, कारण उद्या तो शांत झाला ना तर त्याची शांतता समजून घेण्यासाठी कदाचित खूप उशीर झालेला असेल. व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच बोलेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.